महात्मा फुले विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. परभणी येथील भीमनगर भागातील महात्मा फुले विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त एका अत्यंत प्रेरणादायी वातावरणात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कथाकार तथा पर्यवेक्षक राजेंद्र गहाळ होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रद्युम्न शिंदे आणि अमरनाथ कसबे यांची सन्माननीय उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि मराठवाडा केसरी कैलासवासीभाई अण्णासाहेब गव्हाणे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती पंचशीला लहाने यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी विद्यालयातील कुमारी श्रद्धा कांबळे, कुमारी मयुरी, कुमारी धम्ममैत्री सावंत, कुमारी अल्फिया शेख, संविधान सावंत, जलाल शेख आणि ओंकार या विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून अण्णाभाऊंच्या विचारांना उजाळा दिला. त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रद्युम्न शिंदे आणि अमरनाथ कसबे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात कथाकार राजेंद्र गहाळ म्हणाले की आपल्या लेखणीने आणि शाहिरीने शोषितांच्या, दलितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात क्रांतीची मशाल पेटवणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श आजच्या युवा पिढीने घेतला पाहिजे. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पंचशीला लहाने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रद्युम्न शिंदे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती पंचशीला लहाने, अमरनाथ कसबे आणि इतर सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.